तू सांग भाई, तू अजून आतापर्यंत सर्वात डेंजरस जी असेल हॉरिफाईंग स्टोरी कोणती ऐकली आहे? तुला कोणत्या स्टोरीपासून स्टार्ट करायचं आहे? तर हॉररपेक्षा आहे ना, म्हणजे मी तुला एक सांगतो, म्हणजे माझा जो बिलीफ फर्म झाला ना सुपर नॅचरलवरती, तर माझा जो एक पर्सनल हे आहे, म्हणजे मी माझे आई वडील आम्ही आहे ना गणपतीपुळ्याला गेलेलो. ही गोष्ट असेल मला वाटतं 2010-11ची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये होतं आणि आम्ही परत येत होतो. तर तुला माहिती आहे आपला जो ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यात एक तुझा कर्नाळ्याचा पार्ट येतो, कर्नाळा अभयारण्याचा. तर आम्ही कर्नाळा अभयारण्याला एंटर झालो आहे आणि तिकडे कसा स्टीप टर्न होता. तर आमची गाडी जाते, समोरून एक बस आली, ती बस पास झाली आणि तिकडनं ना म्हणजे मला असं लिटरली दिसतंय की एक पॅरलली बाईक गेली, टर्न आहे आणि ती बाईक सरळ जाते. आणि म्हणजे मला दिसला, माझ्या भावाला दिसला, ड्रायव्हरला दिसला. आम्ही ड्रायव्हरला बोललो, ड्रायव्हरने थोडी गाडी स्लो केली, पण त्याला काय सुचलं काय माहिती, त्यांनी गाडी परत स्पीडमध्ये आणली आणि त्यांनी काय लक्ष नाही दिलं. मी आणि माझ्या भावाला दोघांनाही दिसली एक सावली जाताना आणि प्रॉपर बाईक जाताना दिसते. तर जेव्हा आमची गाडी तिकडनं पास झाली तर मी बघितलं तिकडे काहीच नव्हतं आणि तिकडे जवळजवळ एक 6 फूट उंचीची, 6 नाही 4-4.5 फुटाची फेन्स होती. तर मी तेच विचार केला की यार बाईक जर तिकडे घुसली असती तर दिसली असती. चल मी बोललो चल ते पण नाही, काहीतरी उडून गेली असेल तर तिकडे कुठेतरी त्या झाडं, आणि कसं होतं की जंगल होतं, तर जंगलात लाईट दिसेल, काहीतरी दिसेल. तिकडे काहीच नाही, एकदम शुकशुकाट. तर तेव्हा मग मी म्हणजे लगेच आम्ही मग पुढे आलो. ते कामतचं रेस्टॉरंट आहे तिकडे, मला अजून आठवतं, तिकडे आम्ही बसलो. तर तो ड्रायव्हर काय बोलायलाच तयार नाही. तर मी आईला सांगितलं की असं, तर आई बोलली की हां ते चकवा लागला आहे, तो चकवा होता. तर तेव्हापासून तो माझा फर्स्ट, म्हणजे त्याच्या अगोदर मी बरेचसे इन्सिडेंट्स ऐकलेले, पण दॅट वॉज द फर्स्ट की जो मी पर्सनली एक्सपिरियन्स केला. आणि तिकडनं मग माझा तो बोलतो ना की एक बिलीफ माझा एकदम फर्म झाला मला की हां बाबा काहीतरी असं. कारण का तो सिनरिओ असा होता की मी त्या गोष्टीला आजही एक्सप्लेन नाही करू शकत की ते कसं झालं, काय झालं, त्याच्यामागे कारण काय होतं, काहीच मला माहीत नाही.